बदलापूर अत्याचाराविरोधात आंदोलन प्रकरणात आता पोलिसांनी पत्रकारांवरही गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शाळेची तोडफोड केल्याच्या प्रकरणात बदलापूरच्या पत्रकार श्रद्धा जाधव यांना गुन्हे शाखेची नोटीस पाठवण्यात आली आहे। या घटनेने पोलिसांच्या कार्यशैलीवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत। बदलापूरच्या आदर्श शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कामगारांना केलेल्या अत्याचाराचे हे असे तीव्र पडसाद उमटले होते। या आंदोलनावेळी शाळेबाहेर जमा झालेल्या आंदोलनकर्त्यांनी शाळेवर दगडफेक केली होती आणि शाळेत तोडफोडही झाली होती। सुमारे 9 तास रेल्वे रुळांवर केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे रेल्वे सेवाही ठप्प झाली होती। या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटले आणि यावरून राजकारणही रंगले। आता या आंदोलन प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एका महिला पत्रकारावरही गुन्हा नोंदवण्यात आल्याचं समोर आलं। अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना हातात दोऱ्या बांधून कोर्टात हजर केल्यानं यापूर्वीही वादंग निर्माण झाला होता। आता या आंदोलनावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस या प्रकरणाचं अपयश लपवण्यासाठी पत्रकारांना लक्ष्य करतायत का असा सवाल विचारण्यात येतो। वार्तांकन करत असताना फक्त माझ्यावरती एवढा मोठा कलम लावला जातोय, 384 अंतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय। मी शाळेवर दगडफेक केली, मी पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे, असे अनेक आरोप माझ्यावरती केले जातात। कुठेतरी हे आरोप अत्यंत चुकीचे आरोप लावलेले आहेत। पोलीस प्रशासन कुठेतरी आता आम्हा पत्रकारांना टार्गेट करू पाहते असं माझं यावरती म्हणणं आहे। त्यामुळे आता कुठेतरी न्याय मिळणं यामध्ये गरजेचं आहे। मला परवाच या ठिकाणी गुन्हे शाखेनं नोटीस सुद्धा बजावलेली आहे रात्रीच्या सुमारास, आणि जर हजर राहिला नाही तर अटक केली जाईल असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलं आहे। त्यामुळे न्यायदेवतेवर माझा विश्वास आहेच, त्याच्यामुळे न्याय मिळेल अशी आशा मी करते। दुसरीकडे मविया नेते बदलापूर प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसतात। बदलापूर घटनेत दोषींना शिक्षा होण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे। हे सरकार हे महिला विरोधी आहे, हे सातत्याने त्यांच्या सगळ्या कृतीमधून दिसतं। अनेक महिला ज्या तिथे आंदोलन करत होत्या, ह्या देशामध्ये हा देश पहिला तर संविधानाने चालतो, तो अदृश्य शक्तीच्या मनाने चालत नाही। त्याच्यामुळे अदृश्य शक्तीला या राज्यांनी रिजेक्ट केलेला आहे। हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार। एकत्र येऊन सर्वांनी तिथं आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, आणि पण त्यावर जर अशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीनं कारवाई होत असेल तर लोकांनी आपल्या भावना कशा पद्धतीनं व्यक्त कराव्या हा सुद्धा एक प्रश्न आहे। अत्याचाराच्या घटनेनंतर आता पत्रकारांना लक्ष्य करण्यात येत असल्यानं पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड करण्यात आली। कल्याण न्यायालयात न्यायाधीश आणि पंचांसमोर अपारदर्शी काचेसमोर ही ओळख परेड पार पडली। यावेळी या चिमुरड्या मुलींनी अक्षय शिंदेला ओळखलं। आरोपी अक्षय शिंदेची झालेली ही ओळख परेड या खटल्यात अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते। या ओळख परेडमुळे एसआयटीच्या तपासाला आता आणखी वेग येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बदलापूर।